हा कापूस कसा पांढरा शुभ्र हलका आणि मोकळा मोकळा असतो, तसंच आपल्याला काय वाटतं की आपली इडली देखील अशी कापसासारखी मऊ लुसलुशीत व्हावी, जाळीदार व्हावी, चामट चिवट नाही झाली पाहिजे. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तुमच्या इडल्या या कापसासारख्या हलक्या, जाळीदार, मऊ लुसलुशीत तर 100% होणार. पण काय होतं ना, म्हणजे शॉर्टकट कधी कधी घ्यायचा प्रयत्न करतो, कधी कधी सगळं माहिती असतं तरी थोडा शॉर्टकट मारतो आणि मग गणित सगळं बिघडतं. तर 10पेक्षा जास्त टिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर सगळ्यात आधी करायचं काय, साहित्यामध्ये मी इथे घेतलंय 150 ग्रॅम उडदाची डाळ, 50 ग्रॅम म्हणजेच 1 कप पोहे, 1 टेबलस्पून साबुदाणा, अर्धा चमचा मेथीदाणे. सगळ्यात आधी काय करूयात, हे डाळ पोहे एकत्र घेऊचे. उडदाची डाळ, पोहे, मेथ्या, साबुदाणा, यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं. चला, आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 4 तास पुरण्याकरता ठेवायचं. चला, आता मूळ मुद्द्याकडे येऊयात, ते म्हणजे टिप्स. तर इडली करताना मला माहिती आहे तुम्ही सगळ्या गोंधळच उडाला असेल. साहित्य आणि प्रमाण खाली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. पण टिप नंबर पहिली ते म्हणजे प्रमाण. इडली करताना प्रमाण अचूक हवं. तर इथे मी अर्धा किलो इडलीचा रवा वापरते आज. इडलीच्या रव्याच्या ऐवजी अर्धा किलो तांदूळ वापरला तरी काहीच हरकत नाही. पण थोडी एक स्टेप प्रोसेस अलीकडे येते, म्हणजे तांदूळ पण दळायचे कष्ट तुमचे कमी होतात. किमतीमध्ये फार फरक नाही पडत. आता हा अर्धा किलो तांदूळ मला फक्त जेमतेम 35 रुपयाला मिळालेला आहे. MRP 40 आहे, आफ्टर डिस्काउंट 35ला, म्हणजे 30 ते 40 रुपयाला तो मिळतो. त्याच्याऐवजी तांदूळ घेतला तरी चालेल. पण पुढची टीप तिसरी म्हणजे तांदूळ नवा नको, नुकताच काढलेला तांदूळ नको, इंद्रायणी नको. जो तांदूळ शिजल्यावर चिकट चिकट होतो असा तांदूळ अजिबात घ्यायचा नाही. जो तांदूळ शिजल्यावर मोकळा मोकळा सुटसुटीत शिजतो तो घ्यायचा. याच्यामध्ये सगळ्यात उत्तम रेशनचा तांदूळ. दुसरा ऑप्शन आहे सोना मसूर, सुरती कोलम, इवन अख्खा बासमती जो बिर्याणी पुलावला आपण वापरतो. अर्थात तो नाही परवडत, पण त्यामध्ये तुकडा व्हर्जन येतं. ते एक शिजवून जर कोरडा कोरडा होत असेल तर तो तुकडा बासमती जरी वापरला तरी चालेल. आता टिप नंबर 4, जे प्रमाण घेतलंय, म्हणजे आता इथे अर्धा किलो तांदूळ आहे तर 150 ग्रॅम आपण इथे उडदाची डाळ घेतली. त्याच्या अर्ध्याला थोडं कमी पोहे आणि साबुदाणा. पोहे आणि साबुदाणा का घातलंय, कारण इडली थंड झाली म्हणजे तुम्हाला सकाळी केलेली इडली रात्री खायची असेल तरी ती मऊ लुसलुशीत राहते. साबुदाण्याने त्याला मऊपणा राहतो. पुढची गोष्ट म्हणजे पोह्यांमुळे हलकी व्हायला देखील मदत होते आणि पांढरी शुभ्र देखील होते. आता इथे इडली रवा घेतलाय, तांदूळ घेतला तरी चालेल. काही जण इडली रवा जेमतेम तासभर भिजवतात, पण मी डाळीसोबतच भिजत घालते, म्हणजे ते एकसारखं भिजले जातात. तर अर्धा किलो इडली रवा. किती सुंदर आहे आणि ते इडलीचं टेक्स्चर आहे ना, परफेक्ट यायला मदत होते. आता यामध्ये पाणी घालायचं, भरपूर पाणी घाला. पूर्ण रवा डुबेल आणि वर पाणी तरंगेल इतकं पाणी घालायचं. आणि एक 2 मिनिट थांबूयात, कारण हा रवा देखील आपल्याला धुवून घ्यायचा, त्यामुळे 2 मिनिटाचं फक्त वाट बघूयात. चला, 2 मिनिटं झाले. आता हे वरचं पाणी काढूयात. इडलीचा रवा खाली सेटल झालाय आणि वरचं जे धुरकट पाणी दिसतंय हे पूर्ण काढून घ्यायचं. रवा नाही काढायचा, वरचं पाणी काढूयात, म्हणजे इडली पांढरी शुभ्र व्हायला मदत होते. आता ही सेम स्टेप तुम्ही तांदूळासोबत फॉलो करायची आहे. तांदूळ अर्धा किलो असेल तर तो 3 ते 4 वेळा स्वच्छ हाताने असा रगडून धुवायचा, म्हणजे त्यावर माती किंवा काही धुळीचे कण असतील निघून जाते आणि इडली पांढरी शुभ्र व्हायला मदत होते. स्टार्चही त्यातलं कमी होते. आता यामध्ये पाणी घालूयात. खूप पाणी नाही घालायचं, इडलीचा रवा मुरेल इतकंच यामध्ये पाणी घालायचं. हे बघा, आता खूप पाणी घालायचं गरज नाही. इडली रवा फुलेल इतकंच, म्हणजे आपण साबुदाणा भिजवताना कसं पाणी ठेवतो बोटभर, त्याच्यापेक्षाही कमी. अगदी एखादा थर, नगभर थर पाण्याचा ठेवायचा. आणि हे देखील आता 4 तास मुरण्याकरता ठेवूयात. इथे हा इडलीचा रवा, त्याचबरोबर डाळ आणि पोहे बरोबर 4 तास भिजत घातले होते. पोहे फुललेत आणि डाळ पण बघा, डाळ पण मस्त फुलून वर आली आहे. आता यातलं
पूर्ण पाणी उपसून काढायचं, ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. पाण्याचा अंश अजिबात नको. आणि यासोबतच आपण इकडे जे इडली रवा भिजत घातला होता हा देखील तयार आहे. हे बघा, अगदीच कमी पाणी घातलं होतं, पण पाणी बऱ्यापैकी मुरलंय आणि रवा देखील छान फुललाय. सरबरीत झालेलं नाहीये, पण मिश्रण छान फुललंय. हा रवा पण फुलवून घेणं गरजेचं असतं. जरी इडली रवा तुम्ही वापरला असेल तरी तो पाण्यात थोडा वेळ का होईना भिजत घालणं गरजेचं आहे. इडली रवा वापरून जेव्हा इडली करतो ना, सगळ्यात बेस्ट थिंग आहे ते फक्त डाळ मिक्सरला वाटून घ्यायची असते. इडली म्हणजे तांदूळ वाटायची गरज नाही. आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची. 2 बॅचेसमध्ये होते. मी आपलं छोटं स्पॉट घेतलंय. मोठ्या पॉटमध्ये एक साथ केलं तरी चालेल, पण लहान याच्यात छान वाटले जाते म्हणून मी लहानच वापरते. आता इडलीचा रवा वापरत असताना हे ना बारीक दळून घ्यायचं, कारण रवा ऑलरेडी भरड आहे त्याची. त्यामुळे हे डाळीचं मिश्रण खूप ओबडधोबड ठेवायची गरज नाही. व्यवस्थित बारीक, जसं आपण मेदूवड्याचं पीठ करतो तसंच करून घ्यायचं. तयार आहे. मेथ्यांमध्ये ना उष्णता असते, त्यामुळे पीठ आंबण्याकरता खूप मदत होते, म्हणून यामध्ये मेथ्या जरूर घालायच्या. चला, हे बघा, हे व्यवस्थित मिक्सरला फिरलंय आणि याचं टेक्स्चरही दाखवते. छान स्मूथ केलंय. खूप दाटसर, खूप असं कोर्स वगैरे ठेवायची गरज नाही आहे. हे वाटलेलं डाळीचं मिश्रण भिजवलेला इडली रव्यामध्ये घालायचं. आता याच प्रकारे सगळी डाळ दळून घ्यायची. मिश्रण, थोडंसं पाणी आणि फिरवायची. चला, आता इथे सगळी डाळ वाटून झाली. बऱ्याचदा आहे ना हाताने हलवलं जातं, कारण हाताची उष्णता त्याला लागते आणि पीठ पटकन आंब्याला मदत होते, पण मी चमच्यानेच मिसळून घेते. हे बघा, खालचे तांदूळ आणि डाळ ही चांगली एकजीव झालं पाहिजे. डाळ एक बाजूला, तांदूळ एक बाजूला असं अजिबात करायचं नाही. आणि पुढची महत्त्वाची टीप म्हणजे इडलीचं पीठ आहे ना, डोशाचं पीठ थोडं पातळ असतं, पण इडलीचं पीठ बघा हे असं घट्टसरच हवं. म्हणजे मग इडली चपटी होत नाही, ती फुगते. नाहीतर काय होतं ना, इडली फुगत नाही किंवा फुगली तरी थोड्या वेळानं चपटी होते. ती अशी फुलल्यासारखी राहायला पाहिजे आणि मधोमध फुलली पाहिजे, याकरता हे घट्टसरच ठेवायचं. चला, छान खलवून झालंय पीठ. हे बघा, रवा छान एकजीव झालाय डाळीसोबत आणि पीठही पातळसर नाही आहे, परफेक्ट असं घट्ट आहे, पण खूप पण घट्ट नाही. हे बघा, ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. आता झाकण ठेवायचं आणि 12 ते 14 तास किंवा रात्रभर तरी हे आंबवण्याकरता ठेवायचं. चला, इडलीचं पीठ इथे मस्त फुगलंय. हे बघा, मस्त फसफसलंय पीठ. परफेक्ट इडलीसाठी लागतं तसं त्याला टेक्स्चर आलंय. वा, आता यामध्ये मीठ घालायचं आणि मिसळूयात. वा वा वा, हे बघा, हे जे बुडबुडे आहेत ना, यामुळेच आपली इडली छान जाळीदार व्हायला मदत होते. आता इडलीचा साचा आहे, त्याला तेल लावून घेऊयात. आपलं मधुराज रेसिपीचं ऑइल डिस्पेन्सर आहे, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. हे बघा, एक स्प्रे केला की प्रत्येक मोल्ड ग्रीस होतं. सॅलडमध्ये किंवा डोसे करताना हे फार लाईफसेवर पडतं बघा. आणि एकसारखं स्प्रेड होतं. हात खराब नाही करायची गरज, काहीच गरज नाही. आता आपलं मस्त तयार झालेलं पीठ यामध्ये घेऊयात. छान असं पळी पळीभर घालून भरून घ्यायचं. मस्त. इडली वाफवताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे इडली पात्र साचा त्यामध्ये ठेवण्यापूर्वी त्यातलं पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं. कोमट नको, हलकीशी उकळी आलेली पाणी नको, दणदण उकळतं पाणी हवं. काय होतं, या पिठामध्ये कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती झालेली असते. त्याला जर उष्णता मिळाली तर तो वायू रिलीज होतो, त्याचे बुडबुडे होतात आणि ती इडली जाळीदार, हलकी, मऊ व्हायला, फुगायला मदत होते. पण
ते पाणी जर गरम नसेलच, उकळतं गरम नसेल, तर मग ते बिचारं कार्बन डायऑक्साईड आहे तिथे बसतो. मग इडली तुमची चपटी होते, फुगत नाही, हवी तशी जाळीदार होत नाही. त्यामुळे ढोकळा करा, इडली करा, प्लीज 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 स्टीमरमधलं पाणी कडकडीत गरम करून घ्या. हे असं रोलिंग बॉईल वॉटर आपण म्हणतो ना, तसं हवं. यामध्ये हा साचा ठेवायचा, झाकण लावायचं आणि इडली वाफवत असताना कधीच आहे ना खूप वेळ नाही, एक 8 ते 10 मिनिटं पुरेशी होतात मध्यम आचेवर. आणि मोठ्या आचेवर ठेवली तर 7 ते 8 मिनिटातच होते. पण तुम्ही जास्त ओव्हरकुक केली तर तुम्हाला सांगते, इडली गरम आहे तोवर छान मऊ राहते, पण थंड झाली की एकदम चिवट वातळ होऊन जाते आणि खायला शक्य नाही होत. त्यामुळे ओव्हर स्टीम करू नका, ओव्हरकुक करू नका. चला, आता इडली तयार आहे. वा, काय सुंदर फुगली आहे बघा. यामध्ये ना एक टूथपिक घालून बघायची, ही क्लीन आली याचा अर्थ आपली इडली वाफवून तयार आहे. जेमतेम 10 मिनिटच ठेवली होती, 10 मिनिटाच्या वर नाही ठेवलेली. आता ही काढायची आणि 1 मिनिट फक्त रूम टेम्परेचरला येऊ द्यायची. आहा हा हा, बघा काय सुंदर वाफ येते आणि इडलीला रंग छान आलाय आणि मस्त फुगली. म्हणजे पीठ जरा जास्त भरलं होतं त्यामुळे जरा साच्यातूनही वर आली, पण मला आवडते अशी इडली, मोठी मोठी गुबगुबीत. हार्डली काही सेकंद झालेत. आता इडली साच्यातून काढूयात. हे असं सुरी किंवा चमचा घ्यायचा, फिरवायचा. वा, आहा हा हा, गरम गरम अशी इडली बघायला तर. आणि बघा टुम्म फुगली की नाही, आणि पांढरी शुभ्र झाली आणि मस्त जाळी देखील आली. वा, आता पटापट हे बघा, थोडासा वेळ, खूप गरम गरम नका काढू, थोडा एक स्टँडिंग टाइम दिला ना, काही 30-40 सेकंदाचा, की साच्याला न चिकटता इडली निघते बघा. वा, इडली तयार आहे. सांबारची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे. इडलीसाठीच्या 2 चटण्यांची पण रेसिपी पोस्ट केली. आता वाट कसली बघता, गरम गरम सांबार, त्यावर डुबवलेली ही इडली. आहा हा हा हा, काय लागतं तुम्हाला सांगते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.